नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या अंकगणित क्रॅश कोर्सच्या 9व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या सेशनपासून किंवा मागील सेशनमध्ये आपण कुठला तर आपला बेजिक राशी हा टॉपिक आपण बघितला होता आणि त्याच टॉपिकनुसार आपला जेवढा काही बेसिक मॅथ्सचे जेवढे आपले जे काही टॉपिक्स आहेत, म्हणजे जर पहिल्यापासून सांगायचं झालं तर संख्या टॉपिक असेल, संख्येचे प्रकार, चिन्हांचा वापर कशा पद्धतीने करायचा, त्यानंतर अपूर्णांक असेल त्यांची बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, सेम दशांश चिन्हांचं पण चारी प्रोसेस प्लस घातांक आणि बेजिक राशी। मग हे सगळा जो आपला बेसिक मॅथ्सचा जो पार्ट आहे तो आपला ऑलरेडी कव्हर झालेला आहे आणि आय होप तुम्ही त्याचे जे सगळे जे लेक्चर्स आहेत ते नक्की बघितले असतील आणि त्याच पद्धतीनं बेसिक कॅल्क्युलेशन जे म्हणतो आपण, म्हणजे गुणाकार कसा तोंडी केला पाहिजे, त्यानंतर आपलं ह्याचं काय म्हणतो आपण बेरीज असेल वजाबाकी असेल, तर ह्या तोंडी कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड कशा पद्धतीने वाढवू शकताय, हे सगळं देखील ते सेशन्स ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही आय होप चांगल्या पद्धतीनं बघितले असून तशाच पद्धतीचा गुणाकार जो आहे तो तुम्ही करत असशीला। आणि जर करत नसाल लक्षात ठेवा, जर तुम्हाला त्या पद्धतीनं गुण मल्टिप्लिकेशन असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, ह्या तोंडी करण्याची आवश्यकता आहे, तरच तुम्ही ह्या सध्याचे काय आपण स्पर्धेचं युग जे म्हणतो तर ह्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही कुठेतरी त्या स्पर्धेचा भाग आहात हे लक्षात ठेवा। जर तुम्ही ह्या गोष्टी करत नसाल, म्हणजे काय जर तुम्ही पोलीस भरती किंवा कुठलीही एक्झाम देत असाल, जर तुमचे पाडे 12, 13 किंवा 15च्या वर पाठ नसतील तर लक्षात ठेवा तुम्ही ह्या कॉम्पिटिशनचा हिस्साच नाहीसा। त्याच पद्धतीनं तुमच्या वर्गसंख्या 30 पर्यंत पाठ असल्याच पाहिजेत, घनसंख्या ज्या आहेत त्या 10 ते 15 पर्यंत तुमच्या तोंड पाठ असल्याच पाहिजेत। तर हे सगळ्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत, ह्या जर तुमच्या फुलफिल असतील तरच लक्षात ठेवा तुम्ही ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकताय, तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊ शकतंय। पण जर तुमच्या ह्या बेसिक रिक्वायरमेंट जर फुलफिल नसतील आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तुमचं सिलेक्शन व्हायची ही अपेक्षा असेल तर त्याला कुठेतरी वेळ लागेल, म्हणजे ते वर्षाच्या आत तर अजिबात होणार नाही। मग तो टाइम पिरियड जसं मी नेहमी म्हणतोय तुमचं मग 4 वर्ष 5 वर्ष ह्या सगळ्यांवरती डिपेंड राहू शकतो। मग ह्या आजच्या आपल्या 9व्या सेशनपासून आपण काय करणार आहोत की आपण नवीन टॉपिक एक चालू करायचा आहे, तो म्हणजे असणार आहे कुठला आपला तर सरळ रूप देणे। मग ह्या सरळ रूप देण्याच्या आजच्या सेशनमध्ये आपण काय बघायचं आहे की 2024 मध्ये जेवढे काही पोलीस भरतीचे जे काही पेपर झाले होते त्यामधले सरळ रूप द्यायच्या प्रश्नांचा आढावा आपण ह्या आजच्या सेशनमध्ये घ्यायचा आहे। आणि जो प्रश्नांचा आपण विश्लेषण इथं बघायचं आहे ते असणार आहे फक्त आणि मीडियम आणि हार्ड लेवलच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण इथं बघायचं आहे। कारण जे इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही इझिली सोडवू शकताय, पण इझी म्हणजे खूपच इझी असतात ते, पण त्यातल्या त्यात जे वेगळं काहीतरी पडले म्हणजे थोडेसे मीडियम आणि हार्ड लेवलचे ज्याला म्हणू आपण, अशा टाईपच्या प्रश्नांचा आढावा आपण ह्या आजच्या सेशनमध्ये घ्यायचा आहे। त्यामुळे आणि जसं प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण ह्याचे जास्त घेणार नाहीत, त्याचं रिझन म्हणजे असं की ज्या टाईपचे प्रश्न पोलीस भरतीला पडतात त्या टाईपचे प्रश्न डायरेक्टली तुम्हाला त्या पेपरमध्येच बघायला मिळतील। अशा प्रश्नांची कुठली अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये बघायला मिळणार नाही। त्यामुळे डायरेक्टली आपण काय PYQ क्वेश्चन्सला आपण आजच्या सेशनपासून चालू करायचं आहे आणि आजचा बघायचा असणार कुठले तर पोलीस PYQ 2024 मधील जेवढे काही पेपर झालेत त्यामधल्या सरळ त्या प्रश्नांचा विश्लेषण जे आहे ते आपण आजच्या सेशनमध्ये पासून चालू करायचं आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करू। आणि ज्या विद्यार्थ्यांनी मागचे खास करून कॅल्क्युलेशनसाठी म्हटला तर अपूर्णांक आणि त्याच पद्धतीने दशांश चिन्ह संख्या, घातांक आणि बेजिक राशी हे 4 सेशन जर तुम्ही बघितले नसतील तर ते जरूर बघा आणि मगच या सेशनला चालू करा। कारण यामध्ये आपल्याला जे काही शॉर्टकट्स आपण अप्लाय करणार आहोत, ज्या कन्सेप्ट वापरणार आहोत त्या सगळ्या ऑलरेडी आपण त्या 4 सेशन्समध्ये बघितलेल्या आहेत। त्यामुळे ते कन्सेप्ट माहीत नसेल तर तुम्हाला ते समजण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे ते सेशन्स जरूर बघा। आणि सर्वात महत्त्वाचं जसं मी नेहमी म्हणतोय, ज्यावेळी प्रश्न तो बोर्डवरती लिहिला जाईल त्यावेळी तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि त्यानंतरच स्वतःचं जे प्रश्न आहे तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। फक्त इथं बघायचं काम करायचं नाही, जसं नेहमी म्हणतो मी आपण इथं शिकण्यासाठी आलेलो आहे। त्यामुळे क्वेश्चन ज्यावेळी लिहिला जाईल बोर्डवरती व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो प्रश्न जो आहे तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, चलो तर पहिला प्रश्न बघू आपण। पहिला प्रश्न आहे बघा, 4.18 भागिले 0.418 अधिक 52.7 भागिले 5.27। ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। व्हिडिओ तुम्ही पॉज करायचा आहे आणि याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, तर जसं नाही मी म्हटलं मी डायरेक्टली तुम्ही फक्त बघण्याचं काम करायचं नाही, लक्षात ठेवा। कारण या टाईपचे जे प्रश्न जसं तुम्हाला म्हटलं ज्या टाईपचे प्रश्न
पेपरमध्ये डायरेक्टली पडतात त्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वारंवार बघायला मिळतील. रिपिटेशन भरपूर आहे तुम्हाला प्रश्नांमध्ये पोलीस भरतीमध्ये. त्यामुळे जेवढे काही प्रश्न आपण इथं घेणार आहोत किंवा तुमच्यासाठी तुम्हाला सोडवायला दिले जातील तेवढे जरी तुम्ही प्रश्न दिले तर गॅरंटी देतो तुम्हाला जेवढे काही तुम्हाला सरळ उद्याचे प्रश्न पडतील त्यामध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही. फक्त अट एवढीच आहे, जेवढे काही प्रश्न असतील ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. ह्याला कुठल्याही कोणाचाही आधार घ्यायचा नाही. फक्त समजण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी चेकिंग किंवा बघू शकता. ठीक आहे. तर इथं बघा पहिलाच काय आपण बघू शकतो तर हे दशांश चिन्हाचं एक्झाम्पल आहे आणि इथं दोघांचा तो आणि बॉडमासनुसार आपण जो फॉलो करतो नियम त्याच्यामध्ये आपल्याला काय इथं तर पहिला भागाकार करत असतो आपण. मग त्यामुळे ह्याला काय आपण छेद आणि अपूर्णांकामध्ये लिहू आपण तर 4.18 छेद 0.418 अधिक 52.7 भागिले 5.57. ठीक आहे. मग आता हे काय रे दशांश चिन्हांच्या भागाकारामध्ये आलं. मग आपण काय घरं सामान करून घेत असतोय. मग इथं जर तुम्ही अंशामध्ये बघाल तर इथं 2 घरं आहेत ती आणि छेदामध्ये किती आहेत तर 3 घरं आहेत. तर इथं पण बघा अंशात 1 घर आहे आणि इथं छेदामध्ये 2 घरं आहे. मग आपण काय करत असतोय तर ज्या ठिकाणी आपल्याला घरं कमी पडतात तिथं 0 वाढवत असतोय. मग त्या नियमानुसार इथं बघा अंशामध्ये 1 0 वाढेल आणि दशांश चिन्ह माझं निघून जाणार. ठीक आहे. मग छेदामध्ये फक्त 418 राहील. सेम लॉजिक इथं पण होणार आहे. अंशात 1 घर कमी पडते 1 0 वाढवणार मी तिथे त्यामुळे त्याचं किती होणार 527 त्याचा 1 0 आणि छेदामध्ये डायरेक्टली हे किती होणार आहे 527च होईल. ठीक आहे. मग त्यानंतर बघा हे 418 डायरेक्टली भाग जातोय 418 1 418 इथं 527 1 527. मग राहिलं फक्त माझं काय 10 अधिक 10 आणि 10 10 किती होणार आहे माझं तर 20. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मग ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत जसं मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला म्हटलं जर तुम्ही हे अपूर्णांकांचे दशांश चिन्हाचं जर सेशनच बघितलं नसेल तर तुम्हाला ही कन्सेप्टच कळणार नाही की मी 0 कुठं वाढवला आणि का वाढवला ते. त्यासाठी हा जो सेशन आहे आपला दशांश चिन्ह संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ते जे लेक्चर आहे ते तुम्ही जरूर बघा. बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. तर तिथं तुम्ही आपल्याला ह्या गोष्टी ऑलरेडी शिकलेलं आहे. ज्यांनी बघितला नाही त्यांनी तो सेशन जरूर बघा जेणेकरून ही जी कन्सेप्ट आहे आपण 0 कुठं वाढवतो का वाढवतो ही कन्सेप्ट तुमची प्रॉपर क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आता आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे जसं मी म्हटलं सुरुवातीलाच की सगळे फक्त मीडियम आणि हार्ड लेवलचेच प्रश्न आपण इथं बघायचे. इझी लेवलचे कुठलाही प्रश्न आपण इथं इथं आपण बघणार नाही. तर पुढचा प्रश्न आहे बघा वर्गमुळात 7 वजा 3/5 वर्गमुळात 175 अधिक 2 वर्गमुळात 7. ठीक आहे. तर या पद्धतीचा प्रश्न आणि इथं तर बघा तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट शिकायला मिळणार आहे. काय तर हे जे वर्गमुळातील ज्या संख्या आहेत म्हणजे बघा इथं 7 आहे इथं 175 आहे आणि इथं पण 7 आहे. म्हणजेच काय त्या ज्या ज्या वर्गमुळातील ज्या संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग नाही आहेत. म्हणजेच काय पूर्ण वर्ग नाही त्याचा अर्थ तुम्ही डायरेक्टली वर्गमूळ नाही घेऊ शकत. म्हणजे इथं 7 आहे 7चं वर्गमूळ घेता येत नाही. पण 175 पण सेम आहे बघा घेता येत नाही आपल्याला कारण ती पूर्ण वर्ग संख्याच नाही. मग अशा वेळी आणि इथं 7ची फोड नाही करू शकत मी कारण 7 ही कसलेले तर मूळ संख्येच्या कॅटेगरीमध्ये येते. त्यामुळे ह्या 175ची मी फोड करू शकतो. ठीक आहे. मग आता 175ची जर फोड करायची झाली तर ह्याचा रूल तुम्हाला 2 फॉलो करायला लागतात. एक म्हणजे जी 2 आपल्याला फॅक्टर अवयव ज्याला म्हणतो आपण 2 अवयव पाडायचे त्यामधला पहिला जो नंबर आहे तो पूर्ण वर्ग असला पाहिजे आणि दुसरा जो नंबर घेशीला तुम्ही तो एक कुठलाही नैसर्गिक संख्या असली पाहिजे. ठीक आहे. साधी नैसर्गिक संख्या ज्याचे परत फोड होता कामा नये. ठीक आहे. एक पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे आणि दुसरी कोणतीही साधी नैसर्गिक संख्या असली पाहिजे ज्याची परत फोड होता कामा नये. ठीक आहे. मग या 2 नियमानुसार 175चे तुम्हाला माहीत आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण वर्ग संख्या म्हणायचं कशाला हेच बऱ्याच जणांना कन्सेप्ट माहीत नसेल. मग आता पूर्ण वर्ग म्हणजे काय जर समजा आपण 2चा वर्ग किती आहे रे 4 आहे 3चा वर्ग 9 आहे 4चा 16 आहे 5चा 25 परत 6चा 36 आहे आणि 7चा 49 आहे. हे पुढं वाढत जातं आपलं. ठीक आहे. म्हणजेच काय या ज्या संख्या सगळ्या लिहिल्यात आपण त्या काय आहेत ह्यांना म्हणतो आपण पूर्ण वर्ग संख्या. म्हणजे ती जी संख्या दिली जाईल ती कोणाचा तरी वर्ग असली पाहिजे. मग या ज्या संख्या आहेत ह्यांनाच काय आपण पूर्ण वर्ग संख्या असं म्हणतो. मग दिलेल्या नियमानुसार एक पूर्ण वर्ग संख्या मग यातली कुठली तर तुम्हाला चूज करायची आहे. मग आता इथं बघा एकक स्थानी 5 आहे म्हटल्यावर पॉसिबिलिटी आहे की 25 त्याला भाग जाईल. बरोबर. मग 25 सत्ते आपल्याला 25चा पाढा जर तुमचा पाठ असेल तर तुमच्या डोक्यात लगेच क्लिक होईल 25 सत्ते 250 आहे. मग झालं हेच ते 2 अवयव मिळाले बघा. एक 25 आहे आणि दुसरा 7 आहे. 7 नैसर्गिक संख्या आहे आणि 7ची परत मी फोड नाही करू शकत. ठीक आहे. त्यामुळे 2 अवयव मला मिळाले कुठले 25 आणि 7. मग त्यानुसार पुढची स्टेप आपली काय येणार आहे तर आता वर्गमुळात 7 वजा
3/5 175ची फोड होणार आहे 25 वर्गमूळ गुणिले वर्ग 7 आणि इथं होणार आहे काय अधिक 2 वर्गमूळ 7. ठीक आहे. मग आता इथं बघा हे 25 आलं आणि 25चं मी वर्गमूळ घेऊ शकतोय. 25चं वर्गमूळ घेतलं तर ते 5 बाहेर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपला काय लिहू शकतो वर्गमूळ 7 3/5 गुणिले 5 वर्गमूळ 7. कारण ह्या 25चं वर्गमूळ 5 आलं आहे वर्गमूळ 7ची फोड करू शकत नाही मी ते आहे असं राहणार आहे अधिक 2 वर्गमूळ 7. ठीक आहे. आता इथं पुढं बघू शकता हे 5 ला 5 कॅन्सल होते माझं. ठीक आहे. मग राहिलं काय फक्त रे तर वर्गमूळात 7 वजा 3 वर्गमूळात 7 अधिक 2 वर्गमूळात 7. ठीक आहे. मग आता इथं बघा प्रत्येक ठिकाणी वर्गमूळात 7 वर्गमूळात 7 कॉमन आहे आणि इथं कोण सहगुणक नाही म्हणजे कोण असतो रे तर 1 घेतो आपण. मग जर तुम्ही असं जर असेल जर वर्गमूळातील संख्या जर समान असेल तर मी काय करू शकतोय त्यांचे जे सहगुणक असतात त्यांची बेरीज वजाबाकी करू शकतोय. जसं की इथं बघा 1 वजा 3 केलं तर वजा 2 राहणार आहे. ठीक आहे. आणि ते वजा 2 आणि अधिक 2 शून्य होतं. वजा 2 आणि अधिक 2 शून्य झाल्यामुळे आणि शून्याला कुठल्याही संख्येने जर तुम्ही गुणलं तर उत्तर तुमचं काय येतं रे शून्यच येत असते. क्लिअर आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपलं किती असणार आहे तर 0 हे उत्तर असेल. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट जी आहे ती लक्षात ठेवा तुम्ही काय तर किंवा कुठं तर नोट करा ज्यावेळी वर्गमुळातील संख्या पूर्ण वर्ग नसते त्यावेळी तुम्हाला या 2 फॅक्टरनुसार त्याचे अवयव पाडायचे. पहिला एकतर ती पूर्ण वर्ग असली पाहिजे आणि दुसरी जी संख्या आहे ती नैसर्गिक संख्या असली पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काय एक्झाम्पल सॉल्व केलं पुढचं 1 बाय 1 आन्सर जे आहे ते आपलं काय असणार आहे तर 0 हे आपलं आन्सर असेल या प्रश्नासाठी. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे बघा बैजिक राशी संबंधी प्रश्न आहे हा. तर ऑलरेडी आपण जे लेक्चर बघितलेलं आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे इथं तुमचं मांडणी करायची आहे किंवा काय आन्सर येईल ते त्यासाठी आता व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही आणि याचा आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर जसं म्हटलं तुम्हाला बैजिक राशी संबंधी असणारा हा प्रश्न आहे आणि ते ओळखण्याचं काय ए आणि बी म्हणजेच काय दोनच संख्या असतात बघा. तर इथं बघा 0.6 आणि 0.7 या दोनच संख्या येत्या. मग आपण काय करणार आहे आता हे 0.6 म्हणजे ते एची किंमत मानणार आहे आणि 0.7 म्हणजे बीची किंमत मानणार आहे. मग अंशात काय मिळेल रे मला तर a³ प्लस b³ ही टर्म मला अंशात मिळणार आहे. मग जसं आपण ऑलरेडी बैजिक राशीच्या ह्याच्यामध्ये शॉर्टकट ऑलरेडी बघितला आहे तो अंशामध्ये जर मला a³ प्लस b³ जर फॉर्म्युला मिळत असेल तर अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये सर्वात शेवटी फक्त काय राहतं रे तर a प्लस b राहते म्हणतो आपण. ठीक आहे. मग ते का राहतं कसं राहतं हे सगळं आपण चर्चा त्या सेशनमध्ये म्हणजेच आपल्या 8व्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो बघितला नाही तर तो सेशन जरूर बघा हा लेक्चर झाल्यानंतर किंवा आत्ताच जरी बघितलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. तर राहणार आहे फक्त आपलं a प्लस बी राहील. मग त्या किमती टाकू आपण. मग एची किंमत 0.6 आहे आणि बीची किंमत 0.7 आहे. झालं दोघांची बेरीज पाहिजे आपल्याला 6 आणि 7 13 झाले ह्याच्याला 1 आणि म्हणजेच काय ह्याची जे फायनल आन्सर आहे ते किती असायला पाहिजे तर 1.3 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे. तर बैजिक राशीमध्ये जसं म्हणलं हे शॉर्टकट आहे सिंपल आपण ह्याचा वापर करायचा आहे. कुठलंही एक्झाम्पल सगळं सोडून बसण्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा आता जो प्रश्न आपण घ्यायचा आहे तो घातांकावरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे आणि घातांकाचे लक्षात ठेवा पोलीस भरतीला हायेस्ट लेवलचे प्रश्न बरेच ठिकाणी विचारले गेलेले आहेत. त्यामुळे घातांक हा टॉपिक जो आहे तो तुमचा चांगल्या पद्धतीनं क्लिअर असणं फार गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण नियम बघितलेत नियम कसे पाठ केले पाहिजेत हे सगळं आपण त्या सेशनमध्ये ऑलरेडी बघितलं आहे. मग आता इथं एक्झाम्पल आहे आपल्याला 3चा घातांक 2m वजा 2 बरोबर 6561 आणि यामध्ये आपल्याला काय फाइंड करायचे आहे तर त्या यमची किंमत आपल्याला शोधायची. मग आता यमची किंमत शोधण्यासाठी आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत घातांकामध्ये जे गणित दिलं जातं त्यांचा जर पाया समान असेल तर आपण कुठलाही नियम अप्लाय नाही करू शकत. मग इथं बघू शकताय तुम्ही इथं पाया 3 आहे इथं पाया किती आहे तर 6561 आहे. त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे हा जो 6561 जो पाया आहे तो 3च्या घातांकामध्ये लिहिला पाहिजे. मग त्यासाठी तुमची 3ची सायक्लिसिटी पाठ असणं गरजेचं आहे ज्याला वारंवारता म्हणतो आपण. मग ते ऑलरेडी आपण त्या सेशनमध्ये बघितलं होतं बघा. 3चा म्हणजे टेबलमध्ये आपण 3च्या 5व्या घातपर्यंत टेबल कंप्लीट केला होता. ठीक आहे. मग 3चा जो 5वा घात आहे 4था घात 81 असतोय आणि 5वा घात किती आहे तर 243 आहे. ठीक आहे. मग आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे तर 6561 पर्यंत जावं लागणार आहे. कारण हा जो आहे कारण इथं पाया 3 आहे त्यामुळे इथं पण पाया 3च झाला पाहिजे. मग त्यासाठी फक्त चेक करूया. समजा 6वा घात पाहिजे असेल तर ह्याला आपण गुणिले 3 करणार आहे. 7वा असेल तर परत ह्याला गुणिले 3 करणार आहे. 8व्याला परत गुणिले 3.
मग इथं गुणाकार करत नको बसायला, आपण इथं एकक स्थान जे आहे बघा याचा वापर करू शकतो. म्हणजे आपल्याला ही सायकलिसिटी कुठपर्यंत न्यायची आहे, एकक स्थान जे आहे ते तुमचं एक येत नाही तोपर्यंत. मग पॉसिबिलिटी बघा, हे 3 त्रिक 9 होणार आहे इथं, परत हे 9 त्रिक 27 होणार आहे, आणि परत हे 9 त्रिक हे होणार 27, परत हे होणार आहे 7 त्रिक 21, इथे येते बघा. म्हणजे 3चा जो 8वा घात आहे इथं पॉसिबिलिटी आहे की एकक स्थान 1 येते माझं. ठीक आहे, मग आपल्याला फक्त एक अंदाज घ्यायचा आहे की 3चा 8वाच घात जे आहे तो माझं ही संख्या येणार आहे का 6561. मग जसं तुम्हाला म्हणलं इथं 5व्या घातला एकक स्थानी 3 होतं बरोबर, 3ची तिप्पट केली तर 3 दुनी 600, म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते 600च्या आसपास जाणार आहे. आणि वरचं परत 400ची पण तिप्पट होणार आहे, 400 नाही म्हणजे ते 600 नाही 700च्या आसपास जाईल ते. 700 म्हणजे इथं 700 करूया आपण. ठीक आहे, 700ची परत 3 पट जर केली तर बघा इथं उत्तर तुमचं लगभग 2100च्या आसपास जाणार आहे. आणि 2100ची जर परत तुम्ही दुप्पट केली तर 6000च्या आसपास उत्तर जाते माझं. झालं, मग कन्फर्म मिळालं मला काय, तर 3चा जो 8वा घात आहे तोच ही संख्या असली पाहिजे. आणि आपल्याला काय एक्झॅक्टली काढायचं नाही, तो असतोच. हे क्रॉस चेकिंग करायची गरज नाही, लक्षात ठेवा. कारण ही जर ती संख्या नसेल तर इथं घातांकाचं हे एक्झाम्पल फिटच बसत नाही. त्यामुळे पुढच्या स्टेपला काय लिहू शकतोय मी, 2चा घातांक 2m - 2 बरोबर 3चा घातांक 8. ठीक आहे, आता इथं बघू शकताय पाया समान झालाय माझा. पाया समान असेल तर मी काय मानू शकतो रे, त्यांचे घात देखील समान मानू शकतोय. म्हणजेच काय, 2m - 2 बरोबर 8. मग आता mची किंमत पाहिजे असेल तर हे -2 तिकडे शिफ्ट करायला लागेल. म्हणजे -2 जर तिकडे गेलं तर 8 आणि 2 10 होणार आहे. mची किंमत पाहिजे 2 भागायला लागेल, 10/2 म्हणजेच किती रे, तर 5. म्हणजेच काय, त्या mची जी किंमत आहे ती किती असायला पाहिजे, 5 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. आणि त्यामुळे या सगळ्या एक्झाम्पलला लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे ही, आणि याचं हे रूपांतर करणं. कारण आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आता असं वाटत की ही स्टेप जर तुम्ही कोणाची बघून काढली तर लक्षात ठेवा हाच मेन बेस आहे या एक्झाम्पलचा. कारण जर तुम्ही ह्यामध्ये कन्वर्टच नाही केलं तर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्वच करू शकत नाही. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कोणती ना कोणती तरी बेसिक रिक्वायरमेंट असणार आहे. त्यामुळे ती बेसिक रिक्वायरमेंट तुम्हाला स्वतःला जमली पाहिजे. जर ती तुम्हाला स्वतःला जमत नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला त्या टाईपचे एक्झाम्पल अजून तुमचं तेवढं प्रॅक्टिस झालेलं नाही आहे, किंवा तुम्ही त्या पद्धतीचे प्रश्न सोडवले नाही आहेत. मग तुम्ही कुठेतरी एकदम सिंपल टाईपचे प्रश्न सोडवलेत आणि असे प्रश्न जर आला तर त्यावेळी मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जसं लक्षात ठेवा काही ना काहीतरी एक बेसिक रिक्वायरमेंट असणार आहे, ती तुम्हाला स्वतःला फुलफिल करायची आहे. आणि जेवढे ते विद्यार्थी करतील त्यांना हमखास पुढचं जे एक्झाम्पल आहे ते एकदम इझी पद्धतीनं तुम्ही सॉल्व करू शकताय. ठीक आहे, त्यामुळे या एक्झाम्पलचं लक्षात ठेवा, यमचं जे उत्तर आहे ते किती असणार आहे, 5 हे आपलं ॲन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आता आपल्याला बघायचा आहे तो देखील बघा ह्याच्या पद्धतीनेच आहे, घातांकावरती. मी तो शॉर्टमध्ये लिहितो डायरेक्टली. काय असणार आहे बघा, 783चा घन अधिक 217चा घन छेद 783चा वर्ग वजा 783 गुणिले 217 अधिक 217चा वर्ग. तर आता बघा साधा सिंपल एक्झाम्पल आहे तुमचं, म्हणजे तोंड पाठ झालं पाहिजे अशा बेसिक राशीचे एक्झाम्पल्स. काय तर व्हिडिओ पॉज करायचे आणि तुम्ही ह्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. कारण मागचेच 1-2-3 एक्झाम्पल पाठीमाग आपण ह्या टाईपचं एक्झाम्पल सॉल्व केले. त्यामुळे हे हिथंच जसं म्हणलं तुम्हाला एवढ्याच सेशनमध्ये जर तुम्ही शिकण्याचा जर प्रयत्न ठेवला चांगल्या पद्धतीने तर बघा हिथंच ही तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. काय ज्यावेळी अंशात a³ + b³ मिळतं त्यावेळी फक्त काय a + b राहत असते जे म्हणतोय आपण. त्यामुळे या एक्झाम्पलला देखील तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 783 अधिक 217 या दोघांची फक्त बेरीज करायची. दुसरं काही करायची गरज नाही आपल्याला. बेरीज करू आपण. 7 आणि 3 10, 1, परत हे 8 आणि 2 10, 1 आणि 7 आणि 2 9 1 10. म्हणजे या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते फक्त किती असणार आहे माझं, 1000 हे आपलं फायनल आन्सर असणार. क्लिअर आहे. त्यामुळे जसं तुम्हाला म्हटलं हीच कन्सेप्ट जर तुम्ही शिकण्याचा अप्रोच फक्त बघण्याचं काम करत नसशीला तर हे कन्सेप्ट तुमची याच लेक्चरमध्ये तुमची क्लिअर होऊन जाईल. उत्तर किती असेल आपलं, तर 1000 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता जो प्रश्न बघायचा बघा तो एकदम म्हणजे भारी प्रश्न आहे. वेगळं काहीतरी तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. पण कन्सेप्टवर जर तुमचं प्रॉपर डिपेंड असेल किंवा कन्सेप्ट तुमच्या सगळ्या क्लिअर असतील तर हे एक्झाम्पल तुम्हाला काहीही वाटणार नाही आहे. पण जर अशा पद्धतीच्या प्रश्नांना जर डीलच केलं नसेल तुम्ही तर हा प्रश्न तुम्हाला खूप अवघड वाटू शकतो. म्हणजे हे एवढं काय दिलं आहे असं म्हणू शकताय तुम्ही. तर एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, बघू शकताय कशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. 999
6/7. ठीक आहे, अशा प्रकारचा हे प्रश्न आहे. मग आता बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की सर एवढं एक्झाम्पल आणि असलं पोलीस भरतीला कधी पडतं का? तर लक्षात ठेवा, हा प्रश्न 2024 मधले जेवढे काही पेपर झाले त्यामधलेच आत्तापर्यंत आपण सगळे प्रश्न बघतोय. त्यामुळे एवढी लेवल आलेली आहे लक्षात ठेवा पोलीस भरतीची. आणि जर कोणता विद्यार्थी तुम्हाला म्हणत असेल की पोलीस भरती फार सोपी असते आणि इझिली सॉल्व्ह करू शकता तुम्ही, तर त्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न दाखवा आणि त्यांच्याकडून हे प्रश्न सॉल्व्ह करून घ्या. बघा अशा विद्यार्थ्यांना जमतात का. त्यामुळे त्यांना जमत असतील तरच ते तुम्हाला सोपे म्हणतील. आणि ज्यांनी असे प्रश्नच बघितले नाहीत त्यांना लक्षात ठेवा ती ऑब्व्हियसली सोपीच वाटेल पोलीस भरती. पण ज्यांनी बघितलेत, ज्यांनी खरंच प्रामाणिक प्रयत्न करतात ती एक्झाम क्रॅक करण्यासाठी, ते विद्यार्थी असं कधीही तुम्हाला कोणतीही खोटी माहिती अजिबात तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही. ठीक आहे, तर आता बघा हे जे एक्झाम्पल आहे तर इथं बघू शकताय तुम्ही, काय खूप मोठं एक्झाम्पल वाटते असं बघितल्यानंतर तर वाटेल. पण लक्षात ठेवा हा जो फॉर्म आहे तो कुठला आहे रे? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा फॉर्म आहे हा. ठीक आहे, म्हणजे अशा टाईपचे जे एक्झाम्पल आपण बघितलेले बघा 3.1/4. ठीक आहे, त्या टाईपचा हा प्रश्न आहे. 3 म्हणजेच इथं प्रत्येक ठिकाणी 999 आहे आणि 1/4च्या ऐवजी 1/7, 2/7 अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल दिले. आणि जसं एक नियम आपण ह्याच्यामध्ये बघितलेला, तुम्हाला जर ती गोष्ट आपण त्या सेशनमध्ये बघितली, दोघांच्या मध्ये लक्षात ठेवा कुठले चिन्ह असते रे, तर हे प्लस चिन्ह असते. ठीक आहे, आणि ते दिलं पण जातं आणि नाही दिलं पण जातं. दिलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर आपल्याला माहीत पाहिजे की त्या दोघांच्या मध्ये प्लस हे चिन्ह आहे. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवा होतोय की या सगळ्या प्रश्नामध्ये हा जो पूर्णांक आहे आपला 999, प्रत्येक ठिकाणी बघा तो जो पूर्णांक आहे तो कॉमन आहे. ठीक आहे, मग हा जर कॉमन असेल तर मी तो जो कॉमन पूर्णांक आहे तो मी बाहेर घेऊ शकतोय. कारण जसं तुम्हाला म्हणलं प्रत्येकाच्या मध्ये इथं पण प्लस चिन्ह आहे, ह्या प्रत्येकाच्या मध्ये प्लसच चिन्ह आहे. त्यामुळे 999 मी कॉमन घेऊ शकतोय. राहणार काय माझं फक्त कंसात. लक्षात ठेवा इथं 999 जर कॉमन काढला तर कंसात काय राहते बघा 1/7 अधिक 2/7 3/7 अधिक 4/7 अधिक 5/7 अधिक 6/7 एवढं माझं कंसामध्ये राहणार आहे. ठीक आहे, मग आता एवढं कंसामध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे हे कशात आलं, परत अपूर्णांकात आलं. अपूर्णांकांची बेरीज. मग अपूर्णांकांची जर बेरीज असेल तर आपल्याला माहिती आहे की त्यांचा छेद समान आहे का नाही ते बघतो आपण. मग इथं बघा छेद समान आहे सगळ्यांचा. छेद समान असेल तर आपण अंशाची बेरीज करतो. बेरीज करते किती मिळते बघा, हे 6 आणि 4 10 झाले, 10 आणि 4 15, 15 आणि 3 18, 2 20, 20 आणि 1 21, 21/7. मग इथं बघा डायरेक्टली 7 त्रिक 21 होते माझं, म्हणजे 999 गुणिले 3, 7 त्रिक 21 झाला. म्हणजेच काय फक्त मला काय करायचं आहे 999ला आता 3 गुणायचं आहे. हे माझं फायनल आन्सर येणार आहे. किती जाते बघा, तर 9 त्रिक 27, हातच्याले 2, परत 27 आणि 2 29, परत हातच्याले 2 आणि 27 आणि 2 29. म्हणजेच काय या एक्झाम्पलचं जे आन्सर आहे माझं ते किती असायला पाहिजे 2997. हे आपला असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे. तर बघा एक्झाम्पल खूप मोठं दिसत होतं, पण जर ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल काय पूर्णांकयुक्त अपूर्णांकांच्या मध्ये जर प्लस चिन्ह असतं हे माहीत असेल तुम्हाला, तर त्यानुसार तुम्ही 999 कॉमन काढू शकताय. अंशामध्ये एवढ्याच गोष्टी राहतील. इथं पण तुमचा छेद समान मिळतोय. छेद समान असेल तर काय अंशाची बेरीज करतो आपण, ती 21 आली आणि 7 त्रिक 21 झालं. 999ला फक्त तुम्हाला 3 गुणायचं आहे. आन्सर काय असणार आहे आपलं 2997. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. आणि जसं तुम्हाला म्हणलं की हे प्रश्न अशा प्रश्नांचं सोडवण्याचं प्रॅक्टिस तुमचं असलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही अशा अवघड प्रश्न जर सोडवायचं प्रॅक्टिस करत असशीला तर लक्षात ठेवा इझी प्रश्न तुम्हाला अजून इझी चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकतायचा. ठीक आहे, पण जर अशा पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही सोडवत नसशीला तर तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा अशा जर एक्झाममध्ये गेल्यानंतर डायरेक्टली त्या टाईपचे प्रश्न आले तर तुम्हाला कुठेतरी तुमचं ॲक्युरसी खूप कमी येऊ शकते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा काय x/वर्गमुळात 128 बरोबर वर्गमुळात 162/x. आता इथं पण सेम व्हिडिओ पॉज करा तुम्ही आधी आणि काय कन्सेप्ट तुम्ही इथं वापरू शकताय याचा विचार करायचा आहे. कारण कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा पहिली स्टेप फार महत्त्वाची असते आणि त्यासाठी थोडंसं तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर काढायचं आहे की काय करू शकता इथं. मग आता आपल्याला माहिती आहे जर अशा पद्धतीने प्रश्न असेल तर आपण तिरकस गुणाकार करतो. ठीक आहे, मग तिरकस जर केला मी तर इथं बघा काय होणार आहे तर x गुणिले x होते. मग x गुणिले x किती होतं असतं आपलं तर x चा वर्ग आणि इथं काय होणार आहे वर्गमुळात 162 गुणिले वर्गमुळात 128. मग पुढं x चा वर्ग बरोबर. मग आता जसं बघा पहिलंच लेक्चर जे आपण बघितलं आजच्या सेशनला इथं पण बघू शकता तुम्ही हे पूर्ण वर्गसंख्या नाही आहे.
मग 162ची जर तुम्ही फोड करायला गेला आणि जसं नियम काय सांगितलेला एक पूर्ण वर्ग पाहिजे आणि दुसरी नैसर्गिक संख्या पाहिजे, त्या पद्धतीनं पण तुम्ही याची फोड नाही करू शकत 128 आणि 162ची. मग आपल्याला काय इथं अशा वेळी तुम्ही नॉर्मल फॅक्टर पाडू शकताय आणि नॉर्मल फॅक्टर दोन्ही एकत्र लिहू शकताय, कारण बघा दोघांना वर्गमूळचे नाही. ठीक आहे, मग मी काय करतो 162ला 18, 90, 62 असे करतो. ठीक आहे, 18, 90 बरोबर त्याची काय फोड पडते. त्यानंतर परत हे 128ची जी फोड आहे ती काय करतो 16, 8 या पद्धतीनं करतो 16, 8, 28 असे. ठीक आहे, मग त्यानंतर बघा 18, 9 ह्या 162ची फोड पाडली, 16, 8 128ची फोड केली आपण. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं काय होणार आहे 1चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये आता इथं 9 आणि 16 ही तर काय दोन पूर्ण वर्ग संख्या झाल्या माझ्या. ठीक आहे, दोन पूर्ण वर्ग संख्या आल्या आणि त्यानंतर मी काय करतो ते आहे असं लिहितो 9 गुणिले 16 गुणिले आणि हे 18, 8 आपल्याला माहिती आहे किती असतं रे, तर 144 आहे. 18, 8 144. क्लिअर आहे. मग आता इथं बघा 9, 16 आणि 144 काय झालं रे, तर दोन्ही सगळ्या पूर्ण वर्ग संख्या तयार केल्या आपण. कारण का इथं 1चा वर्ग आहे, आपल्याला 1ची किंमत पाहिजे असेल तर दोन्ही बाजूचं आपल्याला काय घ्यावं लागतं रे, तर स्क्वेअर घ्यावा लागतो, म्हणजे स्क्वेअर रूट वर्गमूळ ज्याला म्हणतो आपण. मग सरळ दिसते 9चा वर्गमूळ 3 आहे, 16चं 4 असते आणि 144चं 12 आहे. मग तिघांचा गुणाकार हेच आपला असणार आहे फायनल आन्सर. किती येते बघा, तर 4 त्रिक 12 आणि परत 12 आणि 12 काय होणार आहे रे 144. म्हणजेच काय या सगळ्या प्रश्नाचं एक्सचं जे उत्तर आहे ते आपलं काय असणार आहे 144 हे आपलं फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर इथं बघा जर तुम्हाला ही कन्सेप्ट नाही तुम्ही जर अवयव नाही पाडले तर तुम्ही उलट्या प्रोसेसमध्ये जाता 162 आणि 128चा गुणाकार करता आणि गुणाकार केल्यानंतर तो बघा किती अंक येऊ शकतो, जवळजवळ 6 ते 7 अंकी गुणाकार येणार आहे. आणि गुणाकार आल्यानंतर परत तुम्ही त्याचं वर्गमूळ घेत बसणार, परत वर्गमूळ घेण्यासाठी त्याच्या प्रोसिजर फॉलो करणार. काही गरज नाही आहे. 162ची फोड करा, 128ची फोड करा आणि त्यातनं पूर्ण वर्ग संख्या बाहेर काढा. म्हणजेच 162ची फोड केली आपण 18, 90, 128ची फोड केली 16, 8. ठीक आहे, त्यामुळे म्हणजेच या दोन पूर्ण वर्ग मिळाल्याच ऑलरेडी. मग 18, 8 फक्त करा आणि त्यांचं वर्गमूळ घेतल्यानंतर ॲन्सर आपलं किती असणार आहे 144. तर आय होप तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न नक्की केला असेल. लक्षात ठेवा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि तर प्रयत्न केला तरच तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न पण बघा थोडासा वेगळा अशाच पद्धतीचा आहे. कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न आहे, जर तुम्ही नॉर्मल गुणाकार जर करत बसला तर. त्यामुळे एक्झाम्पलमध्ये वेगळं पण काय आहे आधी ते शोधा. 440 सॉरी इथं 75 आहे, 875 गुणिले 75 आणि 440 गुणिले 25. छेदामध्ये बघा 25 गुणिले 5. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा प्रश्न. तर आता ह्या प्रश्नाला जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला वाटेल की सर इथं आता 875 आणि 75चा गुणाकारच करत बसायचं का आपण. सेम 440 आणि 25चा परत गुणाकारच करत बसायचं का. मग ह्या गोष्टीसाठी तुमचं थोडंसं ऑब्झर्वेशन स्किल असणं गरजेचं आहे. जसं मागाशी एक्झाम्पल बघा आपण 999 कॉमन काढलं होतं, त्याच पद्धतीनं तुम्ही इथं काय करू शकताय. इथं 25 आहे, 25ला इथं बघू शकताय 75नं भाग जातोय माझा. ठीक आहे, त्यामुळे मी ते जे 25 आहे आणि इथं छेदात पण 25 आहे बघा, ते 25 मी कॉमन घेऊ शकतोय. ठीक आहे, म्हणजेच काय 25 जर इथं कॉमन काढला तर इथं बघा 875, 75चा काय होणार आहे 25 त्रिक 75, 3 राहणार आहे फक्त माझं इथं. त्यानंतर अधिक 440 आणि 25 ऑलरेडी आपण बाहेर घेतले आणि छेदामध्ये काय येणार आहे माझं 25 गुणिले 5. मग त्यानंतर इथं बघू शकता ह्या 25ला हे 25 आता माझं कॅन्सल होईल, कारण का हे आपण गुणाकारात टाकलेलं आहे. झालं, मग कॅल्क्युलेशन सोपं झालं बघा थोडंसं. इथं तुम्ही जे 75 गुणत होता तिथं आता फक्त 3 गुणायचं आहे आणि इथं 25 इथं गुणायची गरजच नाही आहे. त्यामुळे काय राहणार आहे फक्त इथं 3 गुणू आपण. किती होणार आहे बघा 3 5 15, ह्याच्याला 1, 21 आणि 1 22, 2 8, 3 8 24 आणि 2 26 अधिक 440 आणि छेद 5 ते इकडे कॅरी करतो. मग आता 2625 अधिक 440 करू आपण. किती होते बघा, तर 5 5 झाले, हे 4 आणि 2 6 झाले, परत हे 6 आणि 4 10 झाले, ह्याच्याला 1 आणि 2 आणि 1 3, म्हणजे 3065/5 एवढंच आपल्याला करायचं आहे. मग आता भाग घालूया आपण. किती होणार आहे बघा, हे 5 × 30 झाले, परत 5 × 1 5 झाला, 1 उरला 15 झाले आणि 5 × 15. म्हणजेच काय या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला किती असणार आहे रे, तर 613 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर.
ठीक आहे. तर इथं बघा तुम्ही अशा पद्धतीने जर एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर काय होतं, तुमचं कॅल्क्युलेशन थोडं कमी होते. पण जर तुम्ही ह्या कन्सेप्टचा वापर नाही केला आणि डायरेक्टली जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागला तर लक्षात ठेवा तुम्हाला 75 गुणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि इथं तुम्हाला 25 पण गुणावंच लागेल. त्यापेक्षा त्याला कॉमन घ्या, 25 25 कॅन्सल होते आपलं. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आता आपल्याला घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो सिंपल आहे. इथं पण सेम जसं ऑब्झर्वेशनचा खेळ आहे सगळा. आत्ता जे एक्झाम्पल आपण घेणार आहे, जर ती कन्सेप्ट तुम्हाला नाही कळाली तर मग नॉर्मल जो गुणाकार आहे तो तुम्हाला करावाच लागेल या एक्झाम्पलमध्ये. 4895 अधिक कंसामध्ये 364 गुणिले 0.75 वजा 49. ठीक आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून ह्याचं उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता इथं बघा, जसं तुम्हाला म्हणलं की ऑब्झर्वेशन तुमचं जर नीट असेल आणि जर ते नाही कळलं तर तुमच्यासमोर एकच पर्याय आहे काय, तर ह्या 364 आणि 75चा गुणाकार करणं. कारण ह्या एक्झाम्पलला ह्याच्यापेक्षा दुसरा एक एक्झाम्पल किंवा दुसरे फॅक्टर कुठलाच नाही आहे. पण जर लक्षात ठेवा तुमची जर एक कन्व्हर्जन किंवा कॅल्क्युलेशन जर तुमचं मास्टर असेल किंवा तुम्हाला ती गोष्ट जर सांगण्यात आली असेल तर 0.75 जे आहे लक्षात ठेवा त्या 0.75चा अपूर्णांकात जी व्हॅल्यू असते ती असते 3/4. ठीक आहे. कारण का नॉर्मली ह्याला मी 0.75 गुणत बसण्याऐवजी 0.75ला मी 3/4च्या रूपात लिहितो. कारण का छेदात 4 आहे म्हटल्यावर 4 मी 364ला भाग जातोय माझा, तो घालवू पण शकतोय मी. ठीक आहे. त्यामुळे तेच करा. 4895 अधिक 364 गुणिले 3/4 वजा 49. मग आता 4 नाही तर भाग घालवा बघा. 4 9 36 आणि 4 1 4. मग कॅल्क्युलेशन तुमचं थोडंसं कमी, थोडंसं म्हणण्यापेक्षा भरपूर फरक पडतो. लक्षात ठेवा अशा पद्धतीने. इथं होणार आहे परत 3 1 3 आणि 9 3 27 वजा 49. ठीक आहे. मग आता इथं काय हे पुढचं आहे असं ठेवा आपण. 4895 अधिक 273मधनं 49 वजा करा. किती होणार आहे बघा. 13तनं 9 गेले 4 राहिले आणि 26मधनं 4 गेले 22 राहिले. ठीक आहे. मग फायनली फक्त काय ॲडिशन करू आपण. किती होणार आहे 5 आणि 4 9, परत हे 9 2 11, 1 8 10 10 1 11 आणि 1 5. उत्तर किती असेल आपलं 5119 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर फक्त इथं वेगळं म्हणलं तर हे 0.75ला 3/4 लिहा. जर ते लिहिलं कॅल्क्युलेशन खूप सोपं होईल. नाही तर तुम्हाला मग 0.75नंच इथं गुणाकार करावा लागेल. मग विचार करा 75चा पाडायच्या ऐवजी कॅल्क्युलेशन आपण थोडंसं कमी करूया. किती होईल त्याला लिहू शकता तुम्ही 3/4च्या फॉर्ममध्ये लिहू शकता. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा एक्झाम्पल जे आहे ते घातांकामधलंच आहे. काय बघा 2x वर्ग वर्गमुळात 1024. 2x वर्ग वर्गमुळात 1024 या पद्धतीचा प्रश्न आहे. मग आता इथं पण सेम जसं तुम्हाला म्हटलं घातांकात असणारा हा प्रश्न आहे. पण इथं काय सोप्पं आहे. घातांकामधला जरी असला तरी खूप सोप्पं एक्झाम्पल आहे. काय होणार आहे बघा. इथं 2चा x वर्ग आहे असं राहणार आहे. वर्गमुळात 1024. 1024चं वर्गमुळ आपल्याला माहिती आहे किती असतं ते, तर ते 32 आहे. ठीक आहे. मग 32 असेल तर नंतर हे जे 2 आहे ते इकडं भागाकार देणार म्हणजे 32च्या निम्मा किती होणार आहे 16 होईल. मग एक्सचा वर्ग आहे इथं पण मला एक्सची किंमत पाहिजे. काय करायला लागेल रे, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. 16चं वर्गमूळ किती असते तर 4. त्यामुळे फायनल आन्सर जे आहे ते या एक्झाम्पलचं आपलं किती असणार आहे 4 हे उत्तर सर. ठीक आहे. त्यामुळे सोपं एक्झाम्पल आहे हे घातांकामधलं, कारण इथं कॅल्क्युलेशन एवढं आपलं काय मोठं होत नाही. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह वाटू शकतोय. काय आहे बघा तर 3.5 वजा वर्गमुळात 2 अधिक 1/2 अधिक 1/2 या पॉईंट. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला लक्षात ठेवा जो ऑप्शन्स आहेत ह्या प्रश्नासाठी ऑप्शन्स जे आहेत ते पॉईंटमध्ये आहेत. ठीक आहे. त्यामुळे कन्व्हर्जन जे आहे त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर जे आहे ते पॉईंटमध्ये उत्तर काढायचं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करा. आणि या टाईपचे प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. अपूर्णांकाचा जो आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक जो भाग बघितला होता त्यावेळी आपण या टाईपचे प्रश्न बघितले. त्यामुळे सिम्पल क्वेश्चन आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल्स ऑलरेडी आपण सॉल्व्ह केले आहेत. काय करायचं असते तर इथून सुरुवात करतो आपण. ठीक आहे. या पॉईंटपासून म्हणजेच काय 3.5 आहे असं राहणार आहे माझं, वजा 2 अधिक 1/2 4 आणि 1 5/2. त्यानंतर बघा हे 2 काय करतो रे आपण इथं अंशात येत असते. म्हणजे पुढच्या स्टेपला काय होणार आहे माझं 3.5 वजा 2 अधिक हे 2 1 2/5. आता परत हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला. ठीक आहे.
ह्याला परत अपूर्णांकात करा. 5 दुनी 10, 10 2 12, 12/5. पण जसं तुम्हाला म्हटलं की या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला पॉईंटमध्ये काढायचं आहे. मग पॉईंटमध्ये काढण्यासाठी काय करूया आपण, हे 3.5 आहे असं ठेवूया, कारण हे ऑलरेडी पॉईंटमध्ये, ह्याला बदलाय नको. फक्त हे आले की ते आपलं 12/5 आले. या 12/5ला आपण पॉईंटमध्ये कन्वर्ट करूया. किती होणार आहे बघा, 5 दुनी 10, 2 उरेल, पॉईंट घ्यायला लागेल, 2चं 20 झालं आणि 5 20. मग फायनली फक्त काय 3.5 मधनं ते 2.4 वजा करा. 5 4 गेला 1, 3 2 गेला 1. म्हणजेच काय, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती असेल रे आपलं, 1.1 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे, किती असेल 1.1. आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या टाईपचे क्वेश्चन्स माहीतच नाही आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपला अपूर्णांकाचा जो लेक्चर आहे, माझ्या मते 3रं का 4थं लेक्चर असेल, ते लेक्चर्स तुम्ही जरूर बघा. तिथं आपण ह्या सगळ्या हे टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण तिथं बरेच सॉल्व केले आहेत, जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावी आणि त्या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. आणि लक्षात ठेवा, हे जे एक्झाम्पल आहे की हे जे रिपीट झालेलं आहे तुमचे 2021 किंवा 2023 जे काय पेपर झाले होते पोलीस भरतीचे, त्याच वेळी देखील त्या वर्षी देखील हा क्वेश्चन जो आहे तो रिपीट झालेला आहे. त्यामुळे जसं तुम्हाला म्हटलं की दरवर्षी पोलीस भरतीचे जे सरळरूपचे जे पॅटर्नचे जे क्वेश्चन्स आहेत ते लक्षात ठेवा सेमच राहतात आणि दरवर्षी तुम्हाला रिपिटेशन बघायला मिळेल. त्यामुळे जर तुम्ही अशा टाईपचं एक्झाम्पल्स एकदा सॉल्व केलं तर तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी फिट राहिलं पाहिजे, कारण तुम्हाला ते दरवर्षी कुठं ना कुठं तरी कुठल्या तरी जिल्ह्याच्या पेपरमध्ये बघायला 100% मिळेल. त्यामुळे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जर रिपिटेशन होत असेल तर तरी देखील विद्यार्थ्यांना अशा टाईपचे प्रश्न सुटत नाहीत. त्याचं एकमेव रिझन आहे, एक तर तुमचं लॅक ऑफ प्रॅक्टिस असते किंवा तुमच्या कन्सेप्टच प्रॉपर क्लिअर नसतात. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो पुढे बघूया. पुढचं एक्झाम्पल आता आपल्याला कशा पद्धतीचं आहे किंवा आणि त्यामध्ये काय वेगळं पण तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल आहे बघा, 720 भागिले 2 भागिले 3 भागिले 4 भागिले 5 आणि भागिले 6. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सर्वांनी आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. तर आता हे प्रश्न बघा बघितला खूप वेगळा वाटेल की म्हणजे आता काय करायचं आहे यात. पण लक्षात ठेवा, जी कन्सेप्ट आपण बघितलेली आहे ऑलरेडी, काय म्हणतो आपण तिथं, ज्यावेळी भागाकार चिन्ह असेल, कारण इथं बघा कंटिन्यू भागाकार चिन्ह आहे, मग ज्यावेळी भागाकार चिन्ह असते त्याला आपण एकतर गुणाकारामध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, आणि गुणाकारामध्ये कन्वर्ट करून आपण काय करत असतो रे, तिथं ती जी संख्या आहे त्याला उलटा करत असतो. ठीक आहे, म्हणजेच काय लिहू शकता ह्याला, 720 गुणिले 2च्या उलटं 1/2, 3च्या उलटं 1/3, 4च्या 1/4 आणि 5च्या 1/5 आणि 6च्या 1/6. कारण ह्यांना कोणाला छेद नव्हता, छेद नसेल तर आपण 1 घेतो आणि त्याच्या उलटं जर केलं तर 1/2, 1/3 या फॉर्ममध्ये जाते. याचाच अर्थ काय ते झाला ते कळतोय रे, की ह्या छेदातल्या ज्या संख्या आहेत ह्या सर्वांनी मला या 720ला भागावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे कारण काय हे सगळे आता छेदामध्ये आले आणि छेदातली संख्या काय करत असते रे, अंशाला भागत असते. त्यामुळे 1 बाय 1 भागूया आपण. इथं बघा पहिलं 2 जर कमी केला तर 720च्या निम्मा 360 असतोय. ठीक आहे, परत 3 जर भाग घालवला तर 120 झालं. 120ला इथपर्यंत गेला आहे माझा, 120चं परत 1/4, 1/5 आणि 1/6. परत इथं बघा दिसते 4 जर घालवला तर हे 4 त्रिक 12, 30 झालं. आणि त्यानंतर परत बघा हे 5 सक्क 30 झालं. 6ला 6 कॅन्सल होते, राहिलं फक्त काय माझं 1. राहिलं किती, फक्त 1 हे माझं काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि बऱ्यापैकी आता विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये पण कन्फ्युजन असतं, ज्यावेळी सगळ्या संख्या निघून जातात त्यांच्यासमोर 2 पर्याय असतात, ते एक तर 1 लिहितात किंवा 0 लिहितात. मग यामध्ये बरोबर उत्तर काय लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमचा गुणाकार असेल, काय अपूर्णांक असेल किंवा आणि कुठल्या तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल आणि त्यांच्यामध्ये जर गुणाकार चिन्ह असेल आणि ज्यावेळी त्या सगळ्या संख्या निघून जातात, म्हणजेच काय, जसं की समजा या टाईपचं एक्झाम्पल घेऊ आपण, 5/4 गुणिले 4/5 या टाईपचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मग ज्यावेळी आता इथं बघू शकता 5ला 5 जाते, 4ला 4 जाते, मग सगळं निघून गेल्यानंतर उत्तर काय लिहायचं हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत पण नसते. मग अशा वेळी लक्षात ठेवायचं, ज्यावेळी गुणाकार येतो त्यावेळी उत्तर तुमचं 1 राहत असतं आणि ज्यावेळी मात्र खरं असं असेल म्हणजे काय, -4 + 4. मग इथं पण बघा ह्या -4ला 4 निघून जाते, यावेळी मात्र उत्तर काय राहतं तुमचं 0 उत्तर राहत असते. ठीक आहे, म्हणजेच काय, ज्यावेळी गुणाकार येतो त्यावेळी 1 उत्तर राहत असतं आणि ज्यावेळी प्लस मायनस हे चिन्ह असतात त्यावेळी तुमचं उत्तर 0 येत असते. मग इथं तर आपला प्लस मायनसचा संबंधच नाही आहे, त्यामुळे आन्सर जे आहे ते आपलं किती असलं पाहिजे रे, 1 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, किती असणार आहे, 1 हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा थोडासा वेगळा आहे, म्हणजे हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे ऑलरेडी आपला
2000 माझ्यामध्ये 23 साली जे काही आपली पोलीस भरती झाली होती त्या ह्याच्यामध्ये हा अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. प्रश्न आहे काय, वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमुळात 2.89 वजा वर्गमुळात 2.25 आणि छेदामध्ये पण वर्गमुळच आहे. वर्गमुळात 0.1234 50256. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सर्वांनी आणि याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं काय केलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे इथं जसं तुम्हाला पण ही कन्सेप्ट तुमची माहीत असली पाहिजे की वर्गमूळ संख्या तर घ्यायचे तुम्हाला, पण त्या ज्या संख्या आहेत त्या दशांश चिन्हाच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. ठीक आहे, मग दशांश चिन्ह संख्येचं जर वर्गमूळ घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे हे कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. जर ती नसेल तर तुमचं घरांचं कन्फ्युजन होणार की घरं किती घ्यायची, काय करायचं, किती सोडायची आणि किती ठेवायची. मग त्यानुसार पहिली तर एक गोष्ट बघा, ह्या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. ठीक आहे, पूर्ण वर्ग का म्हणतोय, कारण इथं 2 घरं आहेत, 2 आहेत, 2 आहेत आणि इथं छेदात 8 घरं आहेत, म्हणजे समसंख्येतच आहेत. ते समसंख्येत असल्याशिवाय त्या पूर्ण वर्ग संख्या नसतात. ही लक्षात ठेवा, कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे, असेल अशी आशा करतोय. म्हणजेच काय, इथं बघा आता 196 14चा वर्ग आहे, म्हणजेच काय डायरेक्टली 14 लिहितो मी. आणि दशांश चिन्ह संख्येचं जर वर्गमूळ घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा घरांचे निंपट होते. ठीक आहे, हे डोक्यात किंवा कुठेतरी नोट करून ठेवा तुम्ही. काय, ज्यावेळी दशांश चिन्ह संख्येचं जर तुम्ही वर्गमूळ घेत असाल तर घरांचे निंपट होते. म्हणजे 2ची काय होणार, 1 घर होतात, 4ची 2 होणार, 6ची 3 होणार, 8ची 4 होणार, या पद्धतीनं. मग इथं 2 घर आहेत, 2चं 1 घर होणार आहे, किती होईल हे 1.4 अधिक 289 माहिती आहे मला 17चा वर्गमूळ आहे, म्हणजेच काय इथं होणार आहे 1.7, 1 घर सुटेल, वजा 225 किती जाईल रे, तर 15चा आहे, त्याचा होणार आहे 1.5. छेदात या, छेदामध्ये बघू शकता इथं 8 घर आहेत, किती आहेत 8. मग 8च्या निम्म केलं पाहिजे, 4 घरं होतील आणि 256 16चा वर्ग आहे, म्हणजेच इथं किती उत्तर असेल रे, 4 घरं म्हणजे 0.016. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याचा सिम्पल फॉर्म आला माझा. मग आता हे सोडवत जाऊ आपण, काय काय होणार बघा, तर 1.4 किंवा इथलं करू आपण, हे 1.7 मधनं किंवा 17तनं 15 गेले, सिम्पल, किती 2 राहिले, 0.2 ते 0.2 आणि 1.6 किती झालं रे, सॉरी 1.4 बेरीज केली तर किती होणार आहे ती 1.6 छेद 0.0016 0.0016. आणि इथं बघा ऑप्शन जे आहेत ते 10च्या घातमध्ये आहेत, म्हणजेच काय हे आपल्याला परत सोडवायला लागणार आहे. काय होणार आहे इथं बघा, इथं आता अंशामध्ये 1 घर आहे आणि छेदामध्ये 4 घर आहेत. ठीक आहे, 1 घर आणि 4 घर, याचा अर्थ काय रे, अंशात मला 3 शून्य वाढवायला लागतील. 3 शून्य जर वाढवले मी तर 16,000 होईल आणि छेदामध्ये किती होणार आहे 16. मग 16नं भाग घालू शकतो मी, 16 1 16, म्हणजेच हे किती झालं रे 1000 झालं. पण जसं तुम्हाला म्हटलं मला जे ऑप्शन्स आहेत ते काय रे 10च्या घातमध्ये आहेत. मग 1000ला मला 10च्या घातमध्ये कन्वर्ट करायचा झाला तर मला माहिती आहे की 1000 जो आहे तो लक्षात ठेवा 10चा घन आहे. त्यामुळे फायनल आन्सर जे आहे ह्या प्रश्नाचं ते किती असणार आहे आपलं 10चा 3रा घात हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा ह्या एक्झाम्पलच्या कन्सेप्ट्स बऱ्याच आहेत आणि तुमच्या क्लिअर असतील, चांगली गोष्ट आहे. नसेल तर नोट करून ठेवा काय की ज्यावेळी तुम्ही दशांश चिन्ह संख्यांचं जर वर्गमूळ घेत असाल तर त्या संख्येत जेवढी घरं असतात त्या घरांच्या निंपट करायचं असतं. म्हणजेच काय, इथं 2 घरं होती 1 घर केलं, इथं 8 घरं होती इथं 4 घरं केली. ठीक आहे, आणि इथून पुढची कन्सेप्ट सेम आहे जे आपण ऑलरेडी दशांश चिन्ह संख्यांचा जे काय लेक्चर बघितलं होतं त्या लेक्चरमध्ये कन्सेप्ट केलेत. त्यानुसार फक्त फायनल आन्सरमध्ये तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. 1000ला काय 10च्या घातमध्ये लिहायचं आहे. 1000 काय असतो रे, तर 10चा घन आहे. आन्सर किती असेल आपलं 10चा 3रा घात. ठीक आहे. येस, नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि याचं उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथं या एक्झाम्पल एक ट्विस्ट बघा थोडासा आहे, तो म्हणजे ऑप्शनमध्ये ट्विस्ट केलेला आहे आणि त्यासाठी ऑप्शन पण तुमच्या स्क्रीनवरती लिहितो मी, कारण ते सोडवत असताना तो ऑप्शन खूप महत्त्वाचे आहेत. वर्गमुळात 5 आहे, दुसरा आहे वर्गमुळात 25, तिसरा आहे वर्गमुळात 2.5 आणि चौथा ऑप्शन आहे वर्गमुळात 0.5. ठीक आहे, हे असे 4 ऑप्शन्स आपल्याला दिले आहेत. म्हणजेच काय, इथं जे उत्तर तुम्हाला काढायचं आहे ते वर्गमूळ या फॉर्ममध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, ते काळजी घ्या. ठीक आहे, कारण महत्त्वाचं काय असतं तर ऑप्शन्स असतात आपल्याला, ज्या फॉर्ममध्ये ऑप्शन्स आहेत त्यामध्ये आपल्याला ते कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता बघा इथे एक्झाम्पल जे आहे ते सेपरेटली सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. म्हणजेच काय, अपूर्ण ह्याला वेगळा करा, ह्याला वेगळा आणि ह्याला वेगळा. म्हणजेच काय, प्रत्येकाची घरं बॅलन्स करून घ्या. हा यातनं तेच मेन सांगायचं आहे मला. इथं बघू शकता इथं 2 घरं आहेत, इथं एकच घर आहे. काय करणार आहे आपण, छेदामध्ये 1 शून्य वाढवणार, म्हणजे काय लिहिणार याला आपण तर 25/5
50. त्यानंतर इथं पण बघा, इथं अंशात 2 घर आहेत, इथं छेदात 3 घर आहेत. 1 शून्य अंशात वाढणार आहे माझा, काय होणार आहे ते, तर 250/5 वजा इथं पण बघू शकताय, इथं 3 घर आहेत, इथं 4 घर आहेत. 1 शून्य मला अंशात वाढवायला लागेल, म्हणजे इथं पण काय होणार आहे रे, तर 250/5. ठीक आहे. मग इथं परत बघू शकता, ह्या प्लस 250/5ला मायनस 250 कॅन्सल होणार, कारण समान आहेत आणि प्लस मायनस विरुद्ध साईन आहेत. राहिलं काय रे फक्त, तर 25/50. मग ह्याला जर मी भाग घालवला 25/50ला, मला माहिती आहे की ते असं रे 1/2 आहे, आणि 1/2ला जर तुम्ही पॉईंटमध्ये कन्वर्ट केला तर ते किती असते, 0.5 असते. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते किती येते रे, तर 0.5 आले माझं उत्तर. ठीक आहे. पण जसं तुम्हाला म्हटलं, ऑप्शन्स तुम्ही बघाल तर ऑप्शन्स तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत ते वर्गमूळच्या फॉर्ममध्ये. म्हणजेच काय, 0.5 या किमतीशी समान असणाऱ्या किंमत, तो ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. इथं बघू शकताय 0.5, इथं फक्त वर्गमूळ दिले, याचा तर काही संबंधच नाही आहे. म्हणजेच काय, अशी संख्या सांगा ह्या 3 ऑप्शन्समधली. आता चौथ्या तर आपण कॅन्सल केला, ज्याचं वर्गमूळ घेतल्यानंतर हे 0.5 आहेत. मग ते जी संख्या आहे ते आपलं फायनल उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, इथं बघू शकताय आपल्याला, जसं मी मागाशी जे डिस्कस केलं, दशांश चिन्ह संख्यांचं वर्गमूळ घेता असताना घरांच्या निम्मी संख्या होते. मग आपल्याला माहिती आहे 25/5चा वर्ग आहे, त्याचं उत्तर 5 येते. इथं 2 घर आहेत, 2 घरांचं 1 घर सुटणार आहे, म्हणजे किती झालं हे 0.5. म्हणजेच काय, तुमचं जे कन्व्हर्जन जर केलं तुम्ही ह्या 0.5ला, तर किती असलं पाहिजे, 0.25 हे तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. क्लिअर आहे. बाकीच्या ह्याला ऑप्शन काय दिले नाहीत, कारण तिथं काय ट्विस्टच नव्हता, वेगळं काय नव्हतं. इथं ऑप्शन्समध्ये ट्विस्ट केला आहे त्यांनी, फक्त ऑप्शन बदलले. त्यामुळे तुमचं जर उत्तर 0.5 येत असेल आणि तुम्ही ऑप्शनमध्ये हा जर वर्गमूळ 0.5 कन्वर्ट केला, तर लक्षात ठेवा तुमचं उत्तरच चुकलं. त्यामुळे ॲन्सर जे आहे ते आपलं किती असायला पाहिजे, 0.25. ठीक आहे. चलो पुढे जाऊ, आणि ह्या आजच्या सेशनमधला आपण एक शेवटचं एक्झाम्पल बघायचं आहे, आणि राहिलेले जे काही आपले एक्झाम्पल्स आहेत ते आपण आपल्या पुढच्या म्हणजेच लेक्चर क्रमांक 10मध्ये आपल्याला राहिलेले क्वेश्चन्स बघायचे आहेत. कारण एका सेशन्समध्ये होणारे हे एक्झाम्पल्स नाहीत, भरपूर एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. चलो, तर पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा. तर अपूर्णांकांच्या बाबतीमधलं आहे 5/6 अधिक कंसामध्ये 2/3 अधिक 4/3 गुणिले 5/2 भागिले 3/4. ठीक आहे. तर आता हे बघा, हे जे एक्झाम्पल आहे ते प्रॉपर बऱ्यापैकी बॉडमास या नियमावरती अवलंबून असणार आहे, आणि सगळ्या ज्या संख्या त्या अपूर्णांकात आहेत. मग सुरुवात होते कुठली आपली, तर ह्या कंसामधून होते. मग कंसामध्ये जर तुम्ही बघाल तर काय, 2 अपूर्णांकात दिलेत, आणि अपूर्णांकांची बेरीज म्हणू शकतो आपण त्याला. अपूर्णांकांची बेरीज आहे तर काय करतो रे आपण, तर छेद समान पाहिजे आपल्याला. मग तो ऑलरेडी आहे बघा, इथं 3 आणि 3 6 झाले, म्हणजेच काय नाही अंशामध्ये, पण 4 आणि 2 6, सॉरी 3 आणि 3 6 नाही, तर छेद समान आहे. थोडक्यात 2 अंशाबद्दल आपण 1 अंश लिहिला. ठीक आहे. 1 छेद गुणिले 5/2, आणि इथं काय आपल्याला माहिती आहे, भागाकाराला आपण गुणाकार करत असतोय, आणि गुणाकार केल्यानंतर 3/4च्या उलटं होणार, किती होणार ते 4/3. ठीक आहे. मग आता भाग घालूया बघा, कुठं कुठं भाग जाईल माझा, तर ह्याला बघू शकता, हे 2×3=6 झालं, 3ला 3 कॅन्सल होईल, मग राहिलं काय माझं फक्त 5/6 अधिक हे 5×20/3 एवढंच राहिलं माझं. पहिला भाग मी इथं घालवला 2×6, 3ला 3 कॅन्सल होईल, त्यानंतर राहील 5×20/3. मग आता इथं पण बघू शकताय छेद समान नाही आहे, तिरकस करतो आपण त्या पद्धतीनं. काय होणार, 5×15 आणि 20×20 छेद 6×18 किती होणार बघा, 120 आणि 15 किती होतात, तर 135/18. 135/18. पण अपूर्णांकाचा नियम आपल्याला माहिती आहे, भाग जात असेल तर तो घालवणं कंपल्सरी असते. त्यामुळे 18ला 3 भाग जातोय, 5 आणि 3 8 आणि 1 9, अंशाला पण 3 जातोय. भाग घालू आपण, किती होणार आहे बघा, 3×4=12, 1 उरले 15 झाले, 3×5 15 आणि 3×18 45/6. ह्याला परत बघू शकताय तुम्ही, तो आपला 3 भाग जातोय, 15×3=45 आणि 3×2=6. म्हणजेच प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती असायला पाहिजे, फायनल 15/2. आणि ऑप्शन्स बघू शकता इथं तुम्ही अपूर्णांकातच आहेत, त्यामुळे ॲन्सर जे आहे ते आपलं एवढंच राहील, किती 15/2. पण हेच जर ऑप्शन्स पॉईंटमध्ये असतील तर ते पण लक्षात ठेवा, काय करायला लागेल आपल्याला, तर काय फक्त 15ला 2 भाग घालवा. भाग घालवणे म्हणजे निम्म करू शकता डायरेक्टली, आणि 15चे निम्म किती असते रे, तर 7.5 असते. ठीक आहे. त्यामुळे सरळ रूप द्यायला महत्त्वाचे ऑप्शन्स असतात, लक्षात ठेवा. जसं ऑप्शन्स असेल त्यानुसार आपल्याला ते क्वेश्चन जो आहे तो आपल्याला कन्वर्ट करावा लागतो. त्यामुळे आन्सर जे आहे माझं इथं किती असेल, 15/2, आणि पॉईंटमध्ये असते तर ते असणार आहे 7.2. ठीक आहे. तर काय अपूर्णांक सिम्पल एक्झाम्पल होतं. चलो,
तर अशा पद्धतीने आपण आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करायचं आहे. आणि सेशन आवडला असेल सेशनला लाईक नक्की करा आणि तुमच्या सर्व विद्यार्थी मित्र जेवढे काही पोलीस भरतीचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर नक्की करा हा व्हिडिओ. कारण लक्षात ठेवा बऱ्यापैकी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा गोष्टींपासून लांब ठेवलं जातं जर काय अवघड गोष्टी जर पडत असतील तर. आणि तोच प्रॉब्लेम तुम्हाला कधी ज्यावेळी तुम्ही पेपरला जाता आणि त्यावेळी तुम्हाला मग ह्या गोष्टी कळतात की यार आपण जो शिकलो काय किंवा जे काही तुम्ही अभ्यास केला आणि जे पेपरमध्ये पडलं यामध्ये जर तफावत असेल तर एक्झाम क्रॅक करणं फार अवघड असते. त्यामुळे तुमच्या जेवढे विद्यार्थी मित्र असतील जे खास करून पोलीस भरतीचा अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना आजच्या सेशनची लिंक शेअर नक्की करा. आणि जे काय पद्धती आपण सोडवते आणि ज्या काही गोष्टी आपण डिस्कस करतो एक्झाम्पल सॉल्व करत असताना त्या आवडत असतील सेशनला लाईक नक्की करा आणि त्याच पद्धतीनं शेअर नक्की करा. ठीक आहे, चला तर मग भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये ज्याच्यामध्ये आपण काय याच 2024मध्ये जेवढे काही क्वेश्चन्स विचारले गेले होते त्यामधले राहिलेले क्वेश्चन्स आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच. बस बस की बस.